गोंदूबाबा अशोक खरात प्रकरण वाढत चाललेलं आहे आणि आता माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलेला आहे। ते म्हणालेत की या सगळ्या संदर्भामध्ये अशोक खरात यांचा एन्काउंटर होऊ शकतो। आपल्यासोबत शशिकांत शिंदे आहेत, आमदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीनं पाहता, ज्या पद्धतीनं गंभीर प्रकरण वाढत चाललेलं आहे, जनक्षोभ वाढतोय, गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला, सरकारच्या काही मंत्र्यांनी त्यांचं ब्रँडिंग केलं असा सुद्धा आरोप आहे सरकारी वकिलांचा, काय म्हणा? हे खरं म्हटलं तर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करत असताना कोणालाही सोडणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। SIT आता चौकशी करते आहे, एक नवीन गोष्टी बाहेर येत आहेत, नरबळी बाहेर येतोय। माझं म्हणणं हे सगळं आलं तर त्यांना फाशी शिक्षा करावी अशा प्रकारची मागणीसुद्धा जनतेमधून येते आहे। मला वाटतं अजून याच्यामध्ये बरंच काही बाहेर येईल, जेणेकरून त्या सर्व गोष्टींमधून काही लोकांना भीती पण वाटू शकते, सत्तेमध्ये असेल किंवा सत्तेमध्ये नसेल, त्यामुळे एखादा त्याचा एन्काउंटर होऊ शकतो का अशा प्रकारची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। पण मला वाटतं पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवलेला असल्यामुळे त्यांनी सांगितलं की नाशिक जिल्हा कायद्याचा जिल्हा असं ते सांगितलेलं आम्ही बघितलेलं आहे। मला वाटतं की अजून जे काही सत्य बाहेर येईल त्याच्यातून अजून पुढचं बरंच काही निघेल। सुनील तटकरे आणि भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची या सगळ्या संदर्भामध्ये भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। कसं पाहता एकंदरीत वर्षा बंगल्यावरही भेट? तर असं आहे की कोणी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या अशा व्यक्तींना पाठीशी घालू नये या विचाराचे आम्ही आहोत। काही ठिकाणी असं पण सांगितलं की पर्यटन माध्यमातून राज्याच्या तिजोरीतून 1.5 का 2 कोटी रुपये या असलेल्या मंदिराला सुद्धा देण्यात आलेला आहे। मग ही शिफारस त्या मंत्र्यांकडे कोणी केली? त्या मंदिराला 1.5-2 कोटी रुपये द्यावे असे कोणी केले? ते खरं म्हटलं तर त्या असलेल्या शिफारशीचा सुद्धा उल्लेख हा SITमध्ये निघेल, पण सरकारच्या वतीने करण्यात यावा। मग त्यामध्ये कोणी केलं त्याची माहिती आपल्याला मिळेल। जो ईशान्येश्वर मंदिराचा विषय तुम्ही मांडताय, 2018चं हे प्रकरण आहे आणि तेव्हा GR निघाला होता आणि 1.5 कोटीचा जो निधी आहे तो जयकुमार रावल यांच्या मंत्री असताना हा GR निघाला होता। कसं पाहता तुम्ही विरोधक म्हणून या सगळ्या संदर्भात आवाज उठवला? जयकुमार रावलना कोणी त्या ठिकाणी शिफारस केली होती? शेवटी काय होतं, एक तर ते स्वतः करतील किंवा कोणीतरी पत्र देतं की ह्या मंदिराला आपण पर्यटनमधून निधी द्यावा। ते आता मंत्री त्याचा खुलासा करतील, मंत्र्यांना तुम्ही विचारलं तर ते सांगतील त्याच्या प्रकारचं पत्र किंवा तशी शिफारस कोणी केली होती। ज्यावेळेला ती शिफारस बाहेर येईल त्यावेळेला त्याचा सूत्रधार कळून येईल। सरकारी अधिकारी आहे, खाजगी एखाद्या मंदिराला अशा प्रकारचा सरकारी तिजोरीतून पर्यटन म्हणून देणं, मला वाटतं हे कुठंतरी त्यांना राजकीय वरदहस्त आहे असं सिद्ध होत आहे। नक्की सरकारी अधिकारी आहे अभिजित भांडे पाटील, त्यांना पण प्रतिनियुक्ती देण्यात येणार होती SRAमध्ये, ती आता थांबवण्यात आलेली आहे। ज्या ज्या अधिकाऱ्यांची नावं समोर येत आहेत त्या सगळ्यांवरती सरकार कारवाई करते असा विश्वास आहे तुम्हाला? अजून बरेच अधिकारी आहेत, बऱ्याच अधिकाऱ्यांवर तक्रार झाल्या होत्या, बऱ्याच अधिकाऱ्यांची चर्चा झाली होती। त्या चर्चेच्या माध्यमातून कधीतरी या बाबतीमध्ये एक घटना पण घडली होती। त्या घटनेमध्ये एकावर हल्ला करण्यात आला होता, ज्यांनी तक्रार केली RTIवाला, त्याला RTIवाल्याला तक्रार केल्यानंतर ज्या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार होती त्याला वाचवण्याच्या संदर्भातून ह्या खरातांनी या ठिकाणी पुढाकार घेतला होता। हे पण बरीच प्रकरणं बाहेर येणार आहेत, त्यामध्ये जे कोणी अधिकारी सापडतील त्यांच्यावर पण कारवाई होईल। खरातचं प्रकरण असं राजकीय आपल्या ओळखीचा किंवा आपण कुठेतरी या राजकारण्यांना आशीर्वाद देतो या भावनेतून शासकीय अधिकाऱ्यांना प्रोटेक्ट करण्याचा किंवा शासकीय कामं करून घेण्याचा एक नवीन फंडा जर पाहायला मिळाला असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। पण खरातचं प्रकरण सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्या अंगलट येतं का? कारण आता गोपीचंद पडळकर बोलता बोलता म्हणून गेले की जयंत पाटील यांनी सुद्धा रक्ताची आंघोळ केली होती, त्यांचे खरातशी घनिष्ठ संबंध आहे, मुलाचं करिअर बनवण्यासाठी, राजकीय करिअर बनवण्यासाठी अघोरी पूजा त्या ठिकाणी मांडली। याला उत्तर कसं देणार? याला राजकारणाच्या दृष्टिकोनातून आरोप प्रत्यारोप करू नये। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे SIT चौकशी करते आहे, उगीच कोणाची नावं घ्यायची आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीवर आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते तुम्ही त्या राज्य सरकारकडे, मुख्यमंत्र्याकडे द्या, SITकडे द्या, ते चौकशी करतील, परंतु विनाकारण आरोप करणं योग्य होत नाही। नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि विनाकारण कुणीही आरोप करू नये, राजकारण करू नये असं सुद्धा आता टीका टिप्पणी होऊ लागलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।